आता महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींना मोफत स्कूटी मिळणार अशी माहिती सांगणारे अनेक व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावर बघितले असतील। या व्हिडिओमध्ये असं सांगण्यात येतं की महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींना आता स्कूटी मिळणार आणि या योजनेबद्दलची संपूर्ण माहिती जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही आमच्या व्हिडिओखाली लिंक कमेंट करा। अशी माहिती देणारे हे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे। परंतु खरंच महाराष्ट्र सरकार लाडक्या बहिणींना मोफत स्कूटी देत आहे का आणि देत आहे तर ही नेमकी योजना कोणती आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर नमस्कार, माझं नाव सूरज आहे आणि तुम्ही काही विषय बघताय। तर जेव्हापासून महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण ही योजना सुरू केली तेव्हा लाडक्या बहिणींना उल्लू बनवणारे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर दर महिन्याला व्हायरल होतात। कधी असा व्हिडिओ बनवण्यात येतो की लाडक्या बहिणींना मोफत सोलर चूल मिळणार आहे, तर कधी असा व्हिडिओ बनवण्यात येतो की लाडक्या बहिणींना दर महिन्याला आता 10,000 मिळणार आहे। परंतु सध्या जे व्हिडिओज व्हायरल होत आहे त्यामध्ये असं सांगण्यात येत आहे की महाराष्ट्र सरकार महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींना मोफत स्कूटी वाटप करणार आहे। जेव्हा मी पण हे व्हिडिओ बघितले तेव्हा मला पण एका क्षणासाठी असं वाटलं होतं की कदाचित महाराष्ट्र सरकारने लाडक्या बहिणींसाठी ही योजना सुरू केली असावी। त्यामुळेच मी इंटरनेटवर या योजनेबद्दलची माहिती काढायला सुरुवात केली। परंतु माहिती काढल्यावर एक वेगळंच सत्य माझ्या समोर आलं। तर सर्वात आधी कोणतीही योजना महाराष्ट्रामध्ये कशी लागू होते याबद्दलची तुम्हाला बेसिक माहिती असायला हवी। ती बेसिक माहिती म्हणजे कोणतीही योजना सुरू करण्याआधी सरकार त्याचा एक GR काढत असते आणि या GR मध्ये त्या योजनेबद्दलची संपूर्ण माहिती, या योजनेसाठीच्या पात्रता, अपात्रता आणि या योजनेसाठी अर्ज कसा करावा याची संपूर्ण माहिती या GR मध्ये देण्यात आलेली असते। परंतु लाडक्या बहिणींना मोफत स्कूटी देणाऱ्या या योजनेचा GR अजून महाराष्ट्र सरकारने काढलेलाच नाही आहे। एकंदरीत काय तर महाराष्ट्र सरकार अशी कोणतीच योजना राबवत नाही आहे। मागच्या वर्षी पण असे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते आणि याच कारणामुळे महाराष्ट्र सरकारच्या ऑफिशियल पेजवर याच्याबद्दलची एक माहिती सुद्धा देण्यात आली होती। या पोस्टमध्ये असं सांगण्यात आलं आहे की महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी मोफत स्कूटी योजना सुरू केल्याचा व्हायरल दावा पूर्णपणे खोटा आहे। शासकीय स्तरावर अशी कोणतीही योजना अस्तित्वात नसून हा प्रकार एक वेबसाईटवर ट्रॅफिक वळवण्यासाठी केला जाणारा क्लिकबेट आहे, असे या पोस्टमध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे। एकंदरीत काय तर सोशल मीडियावर जे काही व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे ते पूर्णपणे खोटे आहे आणि हे व्हिडिओ फक्त फॉलोअर्स आणि लाईकसाठी बनवण्यात येत आहे। त्यामुळे असे व्हिडिओ पाहून कोणत्याही वेबसाईटला भेट देऊ नका आणि कोणत्याही वेबसाईटवर आपली खासगी माहिती जसं की आधार कार्ड, बँक डिटेल अजिबात टाकू नका, कारण असं केल्याने तुमची खासगी माहिती लीक होऊ शकते आणि हॅकर्स तुमच्या खासगी माहितीचा दुरुपयोग करू शकतो। त्यामुळे ही माहिती जर तुम्हाला थोडीशी महत्त्वाची वाटली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।